घ्यायला पाहिजे की ते एका पक्षाचे प्रमुख नेते आहेत आणि विधिमंडळाच्या कामकाजामध्ये त्यांचा कधी कुठे सहभाग त्यांनी स्वतः करून घ्यायचा तो त्यांचा एक वैयक्तिक अधिकार असला तरी देखील राज्याच्या विभिन्न प्रश्नाचे प्रतिनिधित्व आम्ही सर्वजणच त्यांच्या वतीने आम्ही करतो आहे आणि म्हणून ते एकच दिवस का आले 2च दिवस का आले यापेक्षा ते येत आहेत ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ही परंपरा काय आज नाही, या अगोदर देखील राष्ट्रीय अध्यक्ष असलेले पण काही लोकप्रतिनिधी अशा वेळोवेळी ज्या ज्यावेळी पाहिजे असेल गरज असेल त्या त्यावेळी ते येत असतात. तशीच भूमिका ही आमच्या पक्षाच्या नेत्याची आणि ते येणाऱ्या 2-3 दिवस आपल्या सर्वांच्या समवेत या राज्याचे विभिन्न प्रश्नाचा मार्गदर्शन करत आहेत आणि ते मुंबईलाही असले काही 1-2 घरगुती लग्न असलं तरी देखील काही प्रमुख नेत्यांची लग्न होते त्याहीसाठी असेल तरी देखील आम्हा सर्वांना मार्गदर्शन आणि कुठच्या विषयावरती काय बोललं पाहिजे कुठचं विषय घेतलं पाहिजे हा त्यांचा नेहमीच होतो आहे. म्हणून ते तिकडे असणं आणि नसणं त्यापेक्षा त्यांचं मार्गदर्शन आणि विशेषतः राज्याच्या विषयावरती ते वारंवार पत्रकार परिषद असेल किंवा आपल्या माध्यमातून ते बोलण्याचा प्रयत्न या अगोदर देखील करत आहेत. मदुराईच्या जो मंदिराचा जो सगळा मुद्दा आहे त्यावर अमित शहानी थेट उद्धव ठाकरे यांना काय होता असतो तो काय झाला असतो तो अशा प्रकारची थेट टीका केलेली आहे आणि शिवसेनेची नेमकी या सगळ्या प्रकारात भूमिका चला काय? किमान आमच्या बाबतीत ते आजही दखल घेत आहेत या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे की राष्ट्रीय स्तरावरती पण देखील ज्यावेळी विषय येत असताना ते त्यांना आमची चिंता आहे. पण मला असं वाटते आम्ही खरं हिंदुत्व काय आहेत हे आम्हाला कोणी सांगायची गरज नाही आणि ते वारंवार आम्ही सिद्ध करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. त्याही प्रकरणाच्या बाबतीत ते जे बोललेले आहेत त्याला योग्य रीतीने योग्य वेळी उत्तर निश्चितपणे दिलं जाईल. तर पुणे प्रकरणामध्ये आता हायकोर्टाने पुणे पोलिसांना फटकारलेलं आहे. तुमच्यावरती काय राजकीय दबाव आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नाव तुम्ही त्या गुन्ह्यात इन्क्लूड नाही केलं. अजित पवार ही मला असं वाटते सरकारची नामुष्की आहे की माननीय उच्च न्यायालयाने आणि न्यायालयीन प्रक्रियेला हस्तक्षेप करून घेऊन आता या चौकशी कशा चाललेल्या आहेत काय चाललेल्या आहेत ह्याच्यावर टिप्पणी करणं मला असं वाटते हे गृह मंत्रालयाचा आणि विशेषतः सरकारचा हा फेलियर आहे. आणि म्हणून किमान आता कोर्टाने सांगितल्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याची ही जबाबदारी तर ते करणारच त्यांना करावंच लागेल. पण हे का झालं का केलं गेलं नाही आणि या सर्व विषयाच्यावरती अंतिम आठवड्यामध्ये विरोधी पक्ष या नात्याने आम्ही संपूर्ण चर्चा घडवण्याचं काम आम्ही करू. वेळप्रसंगी याला जाब विचारत असताना देखील तो सभागृहाचं काम 1-2 मिनटं थांबलं तरी चालेल परंतु राज्यामध्ये सरसकट ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे आणि त्यात भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे मंत्री असतील किंवा मंत्रीतल्या कुटुंबातले लोकांचे असतील हे झाकण्याचं काम हे सरकार करतायत हे या एका प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे अंबादास दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला की अतिवृष्टीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला जवळपास 1 कोटीपेक्षाही जास्त निधी दिला तरी देखील 75,000 रुपये देखील आत्तापर्यंत खर्च करण्यात आले. उर्वरित निधी काय इलेक्शन फंड आहे का? ही कसं आहे की हे ते म्हटलेत ही गोष्ट खरी आहे कारण कोविडमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की PM वेलफेअर फंड आणि हेल्थ फंड ह्याच्यामध्ये कोटीवधी रुपये मिळाले त्याचा वापर काय केलं नाही केलं हे आपल्याला माहीत नाही. माननीय मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये लोकप्रतिनिधींचे पैसे आहेत अनेक सामाजिक संस्थेचे पैसे आहेत आणि 1 कोटी नाही त्याहीपेक्षा मोठी रक्कम त्यामध्ये असेल. अर्थात तो अधिकार माननीय मुख्यमंत्रीचा आहे पण हेच पैसे सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरींसाठी जर वापरले असते तर नक्कीच त्याचा स्वागत करता आला असता. पण निव्वळ फक्त माहितीच्या अधिकारावरती आम्हाला जी मिळालेली माहिती आहे काही लाख रुपयेच खर्च त्या निधीतून झालेले आहेत ही दुर्दैवी आहे आणि यातूनच ही कशी निराशजनक परिस्थिती आहे हे याच्यातून स्पष्ट होतं. कारण तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की पूर परिस्थितीच्या माध्यमातून ज्यावेळी तुम्ही बघितलं असेल की केंद्र सरकारची टीम ही रात्री पाणी केली आणि त्यावेळी ज्यावेळी त्यांना प्रस्ताव पाठवा म्हणून सांगण्यात आलं हा प्रस्ताव 27 नोव्हेंबरला म्हणजे तब्बल 1 महिन्यानंतर राज्याने पाठवण्याचं काम केलेलं आहे. ह्याच्यातूनच त्यांची निराश परिस्थिती ही स्पष्ट होते. सचिन भाऊ खरं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीतून जो दिला जाणारा निधी आहे त्यावरती कायम सत्ताधाऱ्यांनी बोट ठेवलं की 2च कोटी दिले आणि 1च कोटी दिले. मात्र आता मुख्यमंत्री सहायता जो निधी आहे त्यातनं फक्त 75,000 दिले जात आहेत. मग एवढे पैसे जमा होत आहेत या एकूणच विश्लेषणाकडे आपण कसं पाहतो? यात आम्ही मागच्या वेळीच पण हा प्रश्न मांडला होता आणि विशेषतः PM फंडाच्या बाबतीत पण होता की कोटीवधी रुपये मिळत आहेत
माननीय मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पण मिळत आहेत, ह्याचा लोकभिमुक्त वापर कसं होतं काय होतं हे लोकांसमोर ठेवलं आणि मांडणं गरजेचं होतं. आणि म्हणून आज ही माहिती ज्यावेळी पुढे येते त्यातूनच ही सरकारची निराशजनक परिस्थिती ही याच्यातून स्पष्ट होते, मानसिकता स्पष्ट होते. आणि ह्याच विकास निधी मग आमदारांच्या शिफारसीवरती कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबातले असेल किंवा वैद्यक मदतीसाठी असेल किंवा वेगळ्या माध्यमातून मदत करण्याचा होतोय का हा प्रश्न देखील निर्माण होतोय. तुम्ही मुंबईचं प्रतिनिधित्व करता म्हणून मुंबईचे जे शौचालय आहेत त्यांची खूप दुरावस्था आहे. यासोबतच जर महिलांचे जे शौचालय आहे त्याच्यामध्ये अनेक वेळा पुरुषांचा वावर दिसतो. अशा प्रकारच्या घटना सातत्याने समोर येतात. वारंवार हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. तर अनेक भागांमध्ये शौचालय नाही आणि म्हणून त्यावेळी आम्ही मागणी केल्यानंतर शासकीय इमारतीमध्ये आणि पेट्रोल पंप्समध्ये हे महिलांसाठी आणि सर्वसाधारण लोकांसाठी हे शौचालय उपलब्ध करून द्यायला पाहिजे ही भूमिका होती. परंतु त्याची दुरवस्था पाहिल्यानंतर ही शोकांतिका आहे की 21व्या शतकामध्ये कोस्टल रोड अटल सेतू ह्याचा मोठा गोगा करण्याचं काम केलं जातो आहे. मात्र आजही प्राथमिक सुविधामधली जी असलेली महत्त्वाची शौचालयाची बाब ही दुर्लक्षित आहेत. हेच खऱ्या अर्थाने नाकारण्याची भूमिका नाकारतेची भूमिका ही शासनाची या माध्यमातून दिसते. पालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती करूनच निवडणूक लढवायचं भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीने ठरवलेलं आहे. त्यांनी जाहीर करावं की ही महायुती ठाण्यामध्ये होणार आहेत का, कल्याणमध्ये होणार आहेत का, डोंबिवलीमध्ये होणार आहे का, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे का. म्हणजे फक्त मुंबईसाठी सत्ताचा वाटप आणि विशेषतः सत्ताकरणच्या नावाखाली अर्थकरण करण्यासाठी सर्व एकत्र येत आहेत. मात्र आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या विभागामध्ये वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. त्यांनी जाहीर करावं का नागपूरमध्ये पण महानगरपालिका महायुती म्हणून लढणार आहेत. तर नक्कीच आम्हाला वाटेल की महायुती एकत्रित आहेत. आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं की एकमेकांचे कॉलर पकडण्यापर्यंतची वेळ नगरपालिकामध्ये आली, महानगरपालिका तर एकमेकांच्या डोक्यावर बसणारच आहेत. थँक्यू सर.